विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BCom थर्ड इयरमध्ये ॲडव्हान्स अकाउंटमध्ये इलेक्ट्रिसिटी ऑफ अकाउंट यावर चर्चा करणार आहोत. मग इलेक्ट्रिसिटी अकाउंट हे डबल एंट्री अकाउंट सिस्टीममध्ये येतं. तत्पूर्वी मग डबल अकाउंट सिस्टीम म्हणजे काय, द्विलेखांकन पद्धती याद्वारेच इलेक्ट्रिसिटी अकाउंट तयार केलं जातं. मग द्विलेखांकन पद्धती हिशोब लिहिण्याच्या डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम यापेक्षा काही वेगळी नाही. तर ही एक व्यवसाय संस्थेची अंतिम खाती तयार करण्यासाठी विशेष पद्धती होय, ज्यामध्ये बॅलन्स शीटचे दोन भागामध्ये विभाजन करण्यात येते. सार्वजनिक महामंडळे किंवा जनतेच्या उपयोगी ज्या काही सेवा आहेत, पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस प्रदान करणाऱ्या कंपन्यांच्या लेखांकनासाठी ही डबल अकाउंटिंग सिस्टीम द्विनोंद किंवा द्विलेखांकन पद्धती उपयोगात आणली जाते. संसदेमध्ये विशेष कायदा करून या कंपन्या स्थापन करण्यात येतात. उदाहरणार्थ रेल्वे, गॅस, पाणी, वीज कंपन्या, त्यापैकीच एक आपल्या अभ्यासक्रमाला असलेले इलेक्ट्रिसिटी कंपनी अकाउंट या डबल एंट्री सिस्टीमद्वारेच आपण त्याचं लेखांकन करणार आहोत. या कंपन्या लेखांकन लिहिण्यापेक्षा त्यांचे आर्थिक लेखे जनतेसमोर मांडण्यासाठी या द्विनोंद पद्धतीचा उपयोग करतात. त्यामुळे या कंपन्या ज्या काही आपलं लेखांकन द्विनोंद पद्धतीनुसार स्वतंत्र लेखापुस्तके लिहित असतात. ही लेखांकन पद्धती उपयोग करण्याचे प्रमुख कारण म्हणजे या कंपन्यांनी विशिष्ट काळामध्ये केलेल्या व्यवसायामध्ये भांडवलाची किती वाढ झाली, तसेच स्थिर संपत्तीच्या प्राप्तीसाठी किती भांडवल खर्च झाले याची माहिती आपल्या सर्वांसमोर ठेवली जाते. कारण या कंपन्या सार्वजनिक स्वरूपाच्या असून देशाच्या तसेच पर्यायाने समाजाच्या मालकीच्या साधन संपत्तीचा उपयोग करून लोक उपयोगी सेवा प्रदान करत असतात. या मोठमोठ्या सार्वजनिक प्रोजेक्टमध्ये सार्वजनिक जनतेसाठी अशी उपक्रम राबवले जातात. याही उपक्रमामध्ये लेखांकनासाठी या डबल अकाउंटिंग सिस्टीमचा वापर केला जातो. त्यातच इलेक्ट्रिसिटी अकाउंट याचाही समावेश आहे. म्हणूनच या कंपन्यांच्या बॅलन्स शीटची विभागणी मुख्यतः प्रमुख दोन भागात केलेली असते. त्यातील पहिल्या भागामध्ये भांडवल खात्यावरील प्राप्ती आणि खर्चाचे विवरण, यालाच आपण स्टेटमेंट ऑफ रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर ऑन कॅपिटल अकाउंट असं म्हणतो, ते आपल्याला दिलेलं असतं. तर दुसऱ्या भागाला एक जनरल बॅलन्स शीट दर्शविण्यात येते. मग या द्विनोंद पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. ती अशी की या पद्धतीमध्ये बॅलन्स शीटची दोन भागात विभागणी झालेली असते. भांडवल खात्यावरील प्राप्ती आणि खर्चांचे विवरण यालाच संक्षिप्तपणे भांडवल खाते कॅपिटल अकाउंट असे म्हणतात. मग सामान्य ताळेबंद हा आर्थिक विवरणे ही अधिक विस्तृत व सविस्तर असतात. ही विवरणे तयार करताना सांख्यिकीय माहितीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येतो. तसेच भाग भांडवल किंवा कर्ज रोखे, निर्गमनावरील प्रव्याज किंवा कसर याची नोंदही कायम स्वरूपाची भांडवली पदे या अंतर्गत करण्यात येते. यासोबतच दीर्घकालीन कर्जे, ऋणपत्रे यांना भांडवल प्राप्ती कॅपिटल ॲक्वायर्ड या अंतर्गत समजून
भांडवल खात्यावरील प्राप्ती आणि खर्च विवरणामध्ये त्याला दर्शवण्यात येते. त्यासोबतच जनरली इतर कंपन्यांची अकाउंट्स तयार करत असतात. सर्वसामान्यपणे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करत असतो. परंतु या ठिकाणी या इलेक्ट्रिसिटी अकाउंट मध्ये आपण करत असताना नफा तोटा पत्रकाऐवजी महसूल खाते किंवा आगम खाते रेव्हेन्यू अकाउंट तयार करण्यात येते. तसेच नफा तोटा नियोजन खात्याऐवजी नेट रेव्हेन्यू अकाउंट याला शुद्ध महसूल खाते तेही तयार करण्यात येते. यासोबतच कर्ज असेल तसेच ऋणपत्रावरील काही व्याज असेल यालाही शुद्ध महसूल खात्यात दर्शवण्यात येते. मग संपत्तीत किंवा क्षमतेत निश्चितच वाढ झालेली असताना जर संपत्ती बदलविण्याचा खर्च कॉस्ट ऑफ रिप्लेसमेंट आणि ॲसेट करण्यात आला असेल तर तो महसूल खात्यावर दर्शवण्यात येतो. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, भांडवल खात्यावरील प्राप्ती आणि खर्चाच्या विवरणामध्ये संपत्ती ही मूळ किमतीवर या ठिकाणी दर्शवण्यात येते. यातूनच घसाऱ्याची राशी वजा करण्यात येत नाही, परंतु हा जमा झालेला घसारा शेवटी सामान्य ताळेबंदामध्ये लॅबिलिटी बाजूवर दर्शवण्यात येतो. जनरली सर्वसामान्यपणे कंपनीचं बॅलन्स शीट तयार करत असतात. यापूर्वी आपण पाहिलं की कधीही बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीमध्ये डिप्रिसिएशन दर्शवलेलं नाही. संबंधित संपत्तीतून आपण डिप्रिसिएशन वजा करतो. परंतु या द्विनोंद पद्धतीच्या अकाउंटिंग इलेक्ट्रिसिटी अकाउंटिंग ज्यावेळेस आपण बॅलन्स शीट तयार करतो त्यावेळेस घसारा संबंधित संपत्तीतून वजा न करता तो लॅबिलिटी बाजूला दर्शवतो. मग सामान्यपणे बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल अकाउंट संपत्ती बाजूवर दर्शवण्यात येते. मग या पदाअंतर्गत संपत्तीवरील झालेला एकूण खर्च किंवा होऊ शकणारा एकूण खर्च दर्शवण्यात येतो. या ठिकाणी सामान्य संचिती असेल, काही रिझर्व्ह फंड्स असतील, गुंतवणुकीमध्ये काही चढ उतार असतील इन्व्हेस्टमेंटमध्ये, ही निधी स्वरूपातील इत्यादी पदे सामान्यतः बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला दर्शवण्यात येतात. मग या द्विनोंद पद्धतीचे निश्चितच काही फायदेही आपल्याला सांगता येईल. प्रामुख्याने विश्वसनीयता निर्माण होण्यास मदतच होते. या डबल अकाउंट सिस्टीम या पद्धतीमुळे त्या पद्धतीमध्ये नमूद केलेल्या नमुन्यामध्ये आर्थिक विवरणे तयार केली जातात व या विवरणावर जनहिताच्या सेवा अत्यंत कमी खर्चात निर्माण केल्या जातात. त्याचबरोबर यामध्ये गुंतविलेल्या भांडवलाला योग्य परतावा रिझनेबल रिटर्न प्राप्त होत आहे याची माहिती सर्व जनतेसमोर ठेवण्यात येते. म्हणजे अशी ही सार्वजनिक उपक्रम त्यामुळे या सेवा देणाऱ्या कंपन्यावर जनतेचा विश्वास कायम राखण्यास मदत होते. म्हणून या सार्वजनिक उपक्रमामध्ये महामंडळे असतील, इलेक्ट्रिसिटी असेल, रेल्वे असेल, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या असतील, निश्चितच या द्विनोंद पद्धतीच्या अकाउंटिंग विश्वस्ता, सर्वांसमोर विश्वसनीयता जनतेसमोर निर्माण होण्यासाठी निश्चितच मदत होते. त्यासोबतच द्विनोंद पद्धती ही समजण्यासाठी सुद्धा खूप सोपी आहे. या आर्थिक विवरणावर प्रदर्शित होणारी माहिती सर्वांनाच समजण्यास सुलभ जाते. या विवरणावरून भांडवलाच्या विविध प्रकारामध्ये कंपनीजवळ उपलब्ध असणारी रक्कम तसेच त्यांनी कशा प्रकारे उपयोगात आणली हे अगदी सहजपणे समजते. भांडवल खात्यावरील प्राप्ती आणि खर्चाच्या विवरणावर कंपनीजवळ उपलब्ध असणारे भांडवल आणि त्यांनी त्या भांडवलाला
केलेला त्या भांडवलाचा केलेला उपयोग याची संपूर्ण माहिती आपल्याला या द्विनोंद पद्धतीच्या लेखांकनामुळे मिळते. यामुळे द्विनोंद लेखांकन पद्धती याद्वारे तयार केलेली विवरणे सर्वसामान्य जनतेला निश्चितच सहजतेने समजतात. यामध्ये तयार करण्यात येणारे भांडवल खाते द्विनोंद प्रविष्टी प्रणालीद्वारे त्या प्रणालीमधील रोख खात्याप्रमाणेच असते, कॅश अकाउंट प्रमाणेच असते. त्यासोबतच संपत्तीची सहज पुनर्स्थापना करण्यासाठी सुद्धा या द्विनोंद पद्धतीचा फायदा आहे. या पद्धतीमध्ये डिप्रिसिएशन फंड उभा करणे आवश्यक आहे. त्यामुळे जर संपत्तीची पुनर्रचना करावायची असेल तर खेळत्या भांडवलावर, वर्किंग कॅपिटलवर किंवा कॅश रिसोर्सेसवर, रोख साधनावर कोणत्याही प्रकारचा भार पडत नाही. घसारा निधीमधील उपलब्ध राशीतून संपत्तीची पुनर्स्थापना करणे सहज आणि सुलभ होते. म्हणून या द्विनोंद पद्धतीमध्ये घसारा निधीची उभारणी करणे आपल्याला क्रमप्राप्त ठरते. त्यासोबतच खर्चाची तपशीलवार माहिती प्राप्त करण्यासाठी सुद्धा या द्विनोंद पद्धतीचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे होतो आणि त्याचा फायदा सुद्धा होतो. मग महसूल खाते असेल, रेव्हेन्यू अकाउंट, हे एका विशिष्ट कालावधीतील काही बाबी स्पष्ट करते. त्याचबरोबर शुद्ध महसूल खात्यातून कंपन्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी आलेला खर्च समजतो. त्यामुळे या कंपन्यांच्या खर्चाचा तपशील पूर्णपणे सविस्तरपणे मांडण्यात आलेला असतो. त्यासोबतच विस्तृत माहितीची सुद्धा आपल्याला काही आवश्यकता पडते. ती द्विनोंद पद्धतीमुळे निश्चितच सविस्तर अशी माहिती आपल्याला या द्विनोंद पद्धतीच्या अकाउंटिंगमध्ये आपल्या समोर ती आपल्याला दर्शवते. या कंपन्यांना त्यांची वार्षिक विवरणे ही विशिष्ट नमुन्यात एक प्रिस्क्राइब्ड फॉर्म तो दिलेला असतो, तो तयार करावा लागतो. त्यामुळे अशा प्रकारच्या सेवा प्रदान करणाऱ्या अन्य कंपन्यांच्या आर्थिक विवरणाशी तुलना करणे सहज सुलभ जाते. तसेच या विवरणामध्ये सांख्यिकीय माहिती देखील उपलब्ध असल्याने विविध विवरणे, विविध लाभाचे प्रतिफल यांचं प्रमाण सुद्धा निश्चित करणं सुलभ जाते. मग वास्तविक पाहता या द्विनोंद पद्धतीचा वापर हा इलेक्ट्रिसिटी अकाउंट असेल, रेल्वेचं अकाउंट असेल, इतरही अकाउंट तयार करण्यासाठी या पद्धतीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला. मग या द्विनोंद पद्धती अंतर्गतच वार्षिक स्वरूपाची खाती तयार केली जातात. एक फायनल अकाउंट अंडर डबल अकाउंट सिस्टम. या द्विनोंद पद्धतीनुसार जनोपयोगी कंपन्यांना त्यांच्याजवळ असलेली संबंधित कायद्याच्या चौकटी आपल्या कंपनीची वार्षिक खाती व त्यांच्यासोबत काही विवरणे असतील ती तयार करावी लागतात. ही साधारणपणे एक पब्लिक युटिलिटी व्यवसायामध्ये अशा स्वरूपाची खाती तयार केली जातात. यामध्ये सुरुवातीला रेव्हेन्यू अकाउंट असेल, नेट रेव्हेन्यू अकाउंट असेल, एकंदरीत ही खाती तयार करण्यात येतात. आणि त्यासोबतच भांडवल खात्यावरील प्राप्ती आणि खर्च खाते, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर ऑन कॅपिटल अकाउंट, हे भांडवल खाते, कॅपिटल अकाउंट, हेही या ठिकाणी तयार करतात. मग या ठिकाणी आपण निश्चितच आपल्या इलेक्ट्रिसिटी अकाउंटच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी वीज असेल, त्यासोबतच गॅस, पाणी पुरवठा करणाऱ्या काही कंपन्या असतील, त्यांची अकाउंटिंग याप्रमाणेच तयार केली जाते. या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कायदा हा 1910 प्रमाणे वीज कंपन्यांनी वार्षिक खाती या शीर्षका अंतर्गत
सविस्तररित्या त्यांना वेगवेगळ्या व्यवसायाच्या अनुषंगाने उत्पन्न व खर्चाच्या पदामध्ये निश्चितच काही फरक पडत असला तरी तत्वतः काही लेख्यांची मांडणी ही इतर उपक्रमानेच केलेली असते. मग फायनल अकाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी अंडर डबल अकाउंट सिस्टम. मग वीज व्यवसायाशी संबंधित भारतात वेळोवेळी जे काही कायदे अस्तित्वात आले त्या कायद्याप्रमाणे जसे की इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 1910, देन नेक्स्ट नंतर वीज पुरवठा कायदा इलेक्ट्रिसिटी सप्लाय ऍक्ट 1948. मग अशा या कायद्याच्या वेळोवेळी बदललेल्या कायद्यानुसार आणि सध्या अस्तित्वात असलेला नवीन वीज कायदा 2003 याचाही समावेश होतो. याशिवाय 1956 याही वर्षी भारतीय विद्युत नियम इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल तयार करण्यात आला. सद्यस्थितीमध्ये वीज पुरवठा कायदा 1948, त्यासोबतच वीज नियम 1956 नुसार हिशोबपत्रके व विवरणे तयार करावी लागतात. ही वीज कंपनी कायदा 1910 मध्ये उल्लेखित विवरण जी काही पत्रके होती त्या पत्रापेक्षा निश्चितच वेगळी आहे. तरीही आपल्या माहितीकरता व अन्य जनोपयोगी साधनांचा विचार करता अंतिम लेखे तयार करण्यासाठी त्या अनुषंगाने आपल्याला वीज कायदा 1910 नुसार अंतिम खाते प्रस्तुत करत असताना त्यामध्ये मग रेव्हेन्यू अकाउंट असेल, नेट रेव्हेन्यू अकाउंट असेल आणि कॅपिटल अकाउंट आणि लास्ट रेव्हेन्यू अकाउंट, नेट रेव्हेन्यू अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड जनरल बॅलन्स शीट या संबंधीची माहिती आपल्याला करून घ्यावायची आहे. या ठिकाणी हे सर्व तयार करत असताना इलेक्ट्रिसिटी अकाउंट या संस्थेचे अंतिम खाते तयार करत असताना निश्चितच या कायद्याचा अवलंब केला जातो. प्रचलित विद्युत कायदा 1948 व विद्युत नियम 1956 प्रमाणे अंतिम खात्याऐवजी विभिन्न विवरणामध्ये तयार करण्यासंदर्भात काही माहिती स्वतंत्रपणे पुढे करण्यात आलेली आहे, ती पुढे मांडण्यात आलेली आहे. वीज कंपन्यांना त्यांच्या खाती तयार करण्यासाठी वीज कंपन्यांच्या द्विनोंद लेखांकन पद्धतीनुसार अंतिम खात्यामध्ये निश्चितच काही खात्यांचा समावेश होतो. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला रेव्हेन्यू अकाउंट, त्यालाच आपण महसूल खाते, त्यासोबत त्याला आगम स्वरूपाचं खातं असंही म्हटलं. हे तयार करत असताना रेव्हेन्यू अकाउंट तयार करत असताना महसूल खाते ही कोणत्याही व्यापारी किंवा उत्पादन संघटनेच्या नफा तोटा पत्रकाप्रमाणे असते. हे खाते विशिष्ट वर्षाच्या पदांनी नावे केले जाते आणि विविध उत्पन्नाच्या पद्धतीनुसार ते जमा केले जाते. हे खाते विविध खर्चाच्या पद्धतीच्या नावे केले जाते आणि विशिष्ट उत्पन्नाच्या पदांनी ते जमा केले जाते. मग संपत्तीवरील घसारा हा महसूल खात्यात नावे केला जातो आणि घसारा निधी खात्याला तो जमा दाखवला जातो. सामान्यपणे काही महत्वाच्या शीर्षकाखाली सर्व खर्चाची पदेही दर्शविली जातात, ज्याला आपण निर्मिती असेल, विवरण असेल, सार्वजनिक काही खर्च असतील, सार्वजनिक देय असतील, भाडे असेल, कर असेल, दर असेल, व्यवस्थापकीय खर्च असेल, सार्वजनिक दिवे असतील, कायद्याचा खर्च असेल, घसारा असेल, विशेष खर्च इत्यादी उत्पन्नाची पदे सुद्धा या शीर्षकाखाली येतात. जसे की प्रकाशासाठी ऊर्जेची काही विक्री केलेली असेल, काही शक्तीसाठी ऊर्जेची विक्री असेल, विशेष कराराअंतर्गत ऊर्जेची विक्री केलेली असेल, सार्वजनिक दिवे असतील,
मीटरवरील भाडं असेल, भाडे प्राप्ती योग्य असेल, त्यासोबतच काही हस्तांतरण शुल्क असते. मग ही सर्व तयार करत असताना भारतीय वीज कायदा 1910 इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 1910 नुसार महसूल खात्याचे प्रारूप हे स्टॅट्युटरी फॉर्म ऑफ रेव्हेन्यू अकाउंट्स तयार केले जातात. ते कशा पद्धतीने तयार केलं जातं? ते कशा पद्धतीने तयार केले जातात याची निश्चितच आपण पुढील क्लासमध्ये माहिती घेऊ. त्यासोबतच रेव्हेन्यू अकाउंट असेल, कॅपिटल अकाउंट असेल आणि जनरल बॅलन्स असेल, या चारही खात्याची आपण येणाऱ्या तासिकामध्ये सविस्तर चर्चा करू. धन्यवाद.